नमस्कार मित्रांनो, मी आशिष भाकरे, संचालक ग्रामर केअर अकॅडमी, गाडगेनगर, अमरावती आणि एबीसी एज्युकेशन ॲप्लिकेशन. स्वागत आहे आपले लेक्चर नंबर 7 मध्ये. चॅप्टर नंबर 2 चालू आहे आपला नाऊन, आणि त्यापैकी आपण नंबर्स ऑफ नाऊनचा सेकंड भाग पाहत आहोत. आपण लेक्चर नंबर 6 मध्ये पाहिलं होतं नंबर्स ऑफ नाऊनचा पहिला भाग, हा दुसरा भाग आणि शेवटचा भाग. लक्ष द्या, आता आपल्याला काय शिकायचं आहे. शेवटी जर, शेवटी म्हणजे काय तर नाऊनच्या शेवटी, म्हणजे कोणतंही नाऊन घ्या, हे सगळं नाऊनच आहे, ठीक आहे ना, नामच आहे. नामाच्या शेवटी जर एफ असेल, एफ, याला एफ म्हणायचं नाही, हा एफ आहे, एफ 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 एफ, फ नाही म्हणायचा, हा फ नाही म्हणायचा, एफ 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 असा अर्थ, ठीक आहे ना. एफ नामाच्या शेवटी जर एफ असेल किंवा एफ ई असेल तर काय करायचं, तर तुम्हाला तो एफ किंवा एफ ई कापून टाकायचा आहे, म्हणजे कापायचा आहे, आणि त्याऐवजी व्हीईएस लिहायचा आहे. काय लिहायचं आहे? व्हीईएस, विज, विज, वाईज असा विज अर्थ करायचा, विज. लीफ, लीफ म्हणजे होते एक पान, पान झाडाचं पान. पेज, पेज म्हटलं तर पुस्तकाचं पान, आणि लीफ म्हटलं तर झाडाचं पान. झाडाचं पान एक असेल तर आपण लीफ म्हणतो, लीफ म्हणतो. पण जर समजा अनेक असेल तर LEAFS असं कधीच म्हणत नाही. हा शब्द इंग्लिशमध्ये नाही आहे, म्हणून रूल काढलेला आहे. रूल आहे तो, जर शेवटी एफ असेल, बघा एफ आहे, एफ ई एफ ई एफ ई एफ एफ एफ, जर शेवटी म्हणजे नामाच्या शेवटी एफ असेल किंवा एफ ई असेल तर त्याचं अनेक वचन, म्हणजे त्याचं प्लुरल नेम करताना तुम्हाला काय करायचं आहे, तर तो एफ किंवा एफ ई कापून त्याऐवजी VS लिहायचा आहे. मग LEA लिहिला आपण, LEA की एफ लिहायचं नाही, एफच्या ऐवजी काय लिहायचं आहे, VES. मग लिव्ज म्हणजे अनेक पानं, लिव्ज म्हणजे अनेक पानं, आणि LEAVE हे लिव्ह म्हणजे एक पान, आणि LEAVES हे अनेक पानं असं होत नाही. हा LEAF आहे आणि LEAVES हे बरोबर आहे, हे चूक आहे. मग तुम्ही म्हणाल सर हे तर पाहिलं आम्ही एका ठिकाणी, लिव्ह म्हणजे सुटी होते. हा, तर मग बरोबर आहे. जर लिव्ह म्हणजे सुटी म्हटलं आपण आणि लिव्ज म्हणजे अनेक सुट्या म्हटलं, बरोबर आहे. LEAVE लिव्ह म्हणजे सुटी, त्याला फक्त आपण सिम्पली यस लावलं तर मग लिव्ह म्हणजे सुट्या, बरोबर आहे. सुट्ट्या, सुट्ट्या, लिव्ह म्हणजे सुट्ट्या, सुट्ट्या, बरोबर आहे. लिव्ह म्हणजे पान, एक पान, पण झाडाचं पान फक्त, झाडाचं एक पान, झाडाचं किंवा एक झाडाचं पान किंवा झाडाचं एक पान, आणि हे झाडाचे पान, झाडाची पाने, झाडाची पाने, समजलं ना. पेज म्हटलं तर पुस्तकाचं पान, पेजेस म्हटलं तर अनेक वचन, पेज, आणि काय होते, पेजेस. पेज म्हणजे पुस्तकाचं पान, लीफ म्हणजे झाडाचं पान. लक्ष द्या, मी जर म्हटलं काफ, काफ म्हणजे काय होते, वासरू. अनेक वासरं असले तर आपण काय म्हणतो, CAL. आता FS लिहायचं का नाही, तो हा F नाही पाहिजे, हा जो आहे CAL लिहिला आपण की F आणि FE जर असेल तर त्याच्या ऐवजी, म्हणजे ते न घेता त्याऐवजी तुम्हाला VES लिहायचा आहे, काल्ज. काफचं काय होतं मग, काल्ज, काल्ज म्हणजे काल्ज म्हणून याला. वाईफ, एक बायको असेल तर त्याला, तिला वाईफ म्हटलं जाते. अनेक बायका असेल तर, अनेक बायका असेल तर WI इतकं लिहायचं, पण हा जो FE आहे तो नाही लिहायचा. WI नंतर लिहायचा आहे VES, अनेक बायका, अनेक बायका. वाईफ्स असं नाही लिहायचं, एक वाईफ, आणि मग या ठिकाणी अनेक, अनेक वाईफ्स, हे चूक आहे, वाईफ्स चूक. काय बरोबर आहे मग, WI आणि VES. लाईफ तसंच आहे, लाईफ, लाईफ म्हणजे एक जीवन, अनेक जीवन असं होते का, लाईफ चूक. काय करायचं आहे, FE आहे ना, मग F असो की FE असो, ते कापून तुम्हाला त्याऐवजी काय लिहायचं आहे, VES लिहायचं आहे, लाईव्ज, अनेक जीवन, अनेक जिंदग्या. नाईफ, चाकू,
नाईफ म्हणजे चाकू होते. FE आहे तो एक आपण टाकायचा. काय लिहायचा आहे? KNI. आणि या FEच्या ऐवजी काय लिहायचं आहे? VES. नाईफ म्हणजे चाकू, अनेक चाकू. ठीक आहे ना, चाकू आपण मारतो तो. लोफ. लोफ म्हणजे काय होते? पाव. आपण पाव खातो ना, पाव रोटी वगैरे, हा तर तो. लीफ. लोफ. लोफ LOA. F लिहायचा का नाही? F ने लिहायचा. VES लिहायचा. लक्ष द्या. LEAF लीफ म्हणजे पान. आणि LOAF लोफ. लोफ म्हणजे पाव रोटी. हे म्हणजे झाडाचं पान आणि हे पाव रोटी. लक्ष द्या. आपल्याला होकॅबलरी सुद्धा स्ट्रॉंग करायची आहे. तुम्ही होकॅबलरी स्ट्रॉंग कराल तर तुमच्या मुलांची होकॅबलरी स्ट्रॉंग होईल. ठीक आहे ना. बघा ना, अवतीभोवती जे शब्द दिसतात ते तुम्ही पाठ करून ठेवा. तुम्ही म्हणाल सर मग आम्हाला इतकंच काम आहे का? आता आमचे व्यवसाय आहे, आमच्या नोकऱ्या आहे. ठीक आहे ना, हरकत नाही. तुमचा व्यवसाय करा, तुमच्या नोकऱ्या करा, काही करा, पण सोबत आपल्याला त्याने का असो ना, आपलं ग्रामर पक्क होत आहे. आपला इंग्लिश सारखा विषय आपल्याला शिकायला मिळत आहे. आणि ज्याचं ग्रामर पक्क तो परफेक्ट इंग्लिश बोलू शकतो. इंग्लिश स्पीकिंगचे क्लास लावायची गरज नाही आहे, पडलीच गरज तर याच ॲप्लिकेशनमध्ये आपण स्पोकन कोर्स आणत आहोत. मात्र स्पोकन तेव्हा तुमचं परफेक्ट होईल जेव्हा तुम्हाला तुमचं इंग्लिश ग्रामर पक्क होईल. आणि हे प्रायमरी ग्रामर आहे मित्रांनो. प्रायमरी ग्रामर एकदम चांगलं असते, कारण आपला बेस हे ग्रामर पक्क करते. जो सेकंडरी आहे 8वी ते 12वीसाठी, तर तो 8वी ते 12वीच्या मुलांसाठी आहे. बोर्डाचे एक्झाम्स त्यावर असतात. आणि मग जो ॲडव्हान्स कोर्स आहे तो तर मग मोठाच कोर्स आहे. त्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट शिकवली जाते. त्यामध्ये मग आयोग, MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग ज्या पद्धतीनं प्रश्न विचारतो, किंवा UPSC तो आयोग जसा विचारतो प्रश्न, तर त्या पद्धतीनं मी त्या ठिकाणी शिकवतो. म्हणून तो ॲडव्हान्स कोर्स आहे, मोठा कोर्स आहे. तो त्याची फी मोठी आहे. ठीक आहे. आणि आपल्याला काय शिकायचं आहे? तर प्रायमरी इंग्लिश ग्रामर, जे आपल्या पुरांच्या कामी येते. ठीक आहे ना. चलो, तर आपल्याला होकॅबलरी स्ट्रॉंग करायची आहे. ठीक आहे. मी पण तुम्हाला होकॅबलरी देईल, एक लिस्ट देईल तुम्हाला. तुमच्याकडे जे वर्कबुक येईल ना माझं, तर त्यात तुम्हाला ते मिळेल सगळं. पण तरीही तुम्ही वाचून घ्यायचं, शब्दपाठ ठेवायचे. ठीक आहे. कसं आहे, होकॅबलरी आणि ग्रामर यांचा जर मेळ जमला ना, तुमचं इंग्लिश पक्क होते. मी ग्रामर शिकवतो, तुम्ही होकॅबलरी पाठ करा. होकॅबलरी पाठ करता करता वाक्य तयार करतो आपण. स्पोकनमध्ये ह्याच शिकवलं जाते. ठीक आहे ना. स्पोकनमध्ये तरी वर शिकवलं जाईल, मात्र ग्रामरच्या क्लासमध्ये तुम्हाला एक गोष्ट शिकवली जाते. समजलं ना. नंतर बघा शेफ. शेफ म्हणजे काय होते? शेफ म्हणजे काय होते? बघा, आपण आपलं घर असते की नाही, असा एक ओटा असतो. आपण काहीतरी ठेवतो त्यावर. आपण काहीतरी कंगवा, आपण तेलाचा डब्बा किंवा काही पण मोबाईल ठेवतो, तो शेफ असं अशी भिंत. आणि हे जे असते याला म्हणतो आपण शेफ. ठीक आहे. शेफ असं असते ना कधी. आता खेड्यापाड्यात जास्त आढळतात ते. ठीक आहे. असो, तर शेफ म्हणजे काय होते? ते फळी, त्याला फळी म्हटलं जाते. तर त्याचं अनेक वचन कसं कराल? SHEL. F लिहायचं का नाही? काय लिहायचं आहे? VES लिहायचं आहे. वोल्फ म्हणजे लांडगा, काय लिहायचं आहे? WOL VES. ठीक आहे ना. नंतर बघा, याला काही अपवाद आहे. एक्सेप्शनचा अर्थ काय होतो? अपवाद. हे काही अपवाद आहे. काय म्हटलं मी तुम्हाला मी नियम कोणता शिकवलेला आहे? लक्ष द्या. नियम शिकलो आपण की नामाच्या शेवटी जर F किंवा FE असेल तर तो F किंवा FE कापून तुम्हाला VES लिहायचा आहे. आपण लिहिलं प्रत्येक ठिकाणी VES. मात्र काही शब्द असे असतात जे अपवादात्मक असतात, म्हणजे ते एक्सेप्शनल असतात. तर हे आहे एक्सेप्शन. लक्ष द्या. काय आहे? रूफ. मग आता रूफचं कसं कराल? रूफ ROOF. तर आपल्या या वरील नियमानुसार कसं व्हायला पाहिजे? VES असं व्हायला पाहिजे. मात्र हे चूक आहे. इथे हे बरोबर आहे. ठीक आहे ना. इथे तुम्हाला सिम्पली फक्त S लावायचा आहे, बस. बाकी काहीच नाही करायचं आहे. म्हणजे रूफचं कसं होईल? मग प्रूफचं कसं होईल? प्रूफ्स. फक्त इथे तुम्हाला S लावायचा आहे. लक्ष द्या. इथं कसं होईल? मिशेप म्हणजे काय होते? तर मिशेपचा अर्थ होतो
हे आपलं संकट वगैरे एखादं, तर मिशेप्स करायचं फक्त. मी जर म्हटलं राफ्ट, राफ्टचा अर्थ काय होतो? घाट. तुम्ही जर घाट पाहिला असेल, व्हार्फ्ट, वार्फ इथे फक्त यस लावून द्यायचं, व्हार्फ्स. नंतर बघा गल्फ, गल्फ म्हणजे खाडी, GULF लिहायचा, पण त्याला फक्त यस लावून द्यायचं. क्लिफ, क्लिफ म्हणजे काय? चट्टान, क्लिफ, DF आहे पण तो कापायचा नाही आहे. हँकर चीफला फक्त यस लावून द्यायचा, त्याचं अनेक वचन होऊन जाते. हे अपवादात्मक आहे, ठीक आहे, अपवाद असतेच प्रत्येक गोष्टींना. नंतर बघा शब्दातील वॉवेल्स चेंज होतात. हे तुमच्यासाठी फक्त मी काहीच नियम आणलेले आहे. आपण जेव्हा ॲडव्हान्स कोर्स पाहतो किंवा सेकंडरी कोर्स पाहतो तेव्हा आपण खूप खोल जातो. त्याचं तुम्हाला काम नाही आहे, तुमच्या मुलांनाही काम नाही आहे. इतकं प्रेशर द्याल तर त्यांना ते समजणार नाही, ठीक आहे ना. म्हणून आपण प्रायमरी लेवलवर सगळे नियम पाहून राहिलो हे. बाकी याच्यापेक्षाही दुप्पट तिप्पट चौपट नियम आहे याचे, ठीक आहे, पण प्रायमरीवर इतकं सफिशियंट आहे, ठीक आहे ना. नंतर बघा मॅन शब्द, आणि हेच कामाचं आहे. बाकी खूप खोल आपल्याला थोडी त्यामध्ये PhD करायची आहे किंवा MPSC UPSC द्यायची आहे, नाही. हे प्रायमरी आलं म्हणून जस्ट आपण ओळख करून राहिलो या ठिकाणी ग्रामरची. मॅनचं काय होते? मेन होते, मेन, मॅनचं मेन. आता या ठिकाणी ए आलेला आहे, स्वर बदलला, काय झाला? ई झाला. वुमनचं काय होते? वुमनचं वुमेन, वुमेन, वुमनचं काय होते? विमेन होते. समजलं ना. टूथ, टूथचं काय होते? टीथ होते, टीथ. ओचं काय होते? ई, काय झालं? फूट, फूटचं काय होते? फीट. म्हणजेच रूल कोणता आहे हा? शब्दातील वॉवेल्स बदलतात. वॉवेल्स, शब्दातील या ठिकाणी वॉवेल्स बदललेले आहे. म्हणजेच शब्दातील वॉवेल्स बदलले. या ठिकाणी एचं ई झालं, एचं ई झालं, ओचं ई झालं, ओचं ई झालं. माऊस, माऊस म्हणजे उंदीर, त्याचं माईस होते, MICE, माईस बदललं. SEचं काय झालं? CE झालं. लाऊस, लाऊस म्हणजे काय होते? लाऊस म्हणजे ऊ असते, ऊ. डोक्यात आपल्या ऊ असते ना. हां, आता नाही कोणाच्या डोक्यात उवा, पण आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमच्या डोक्यात उवा व्हायच्या, आजीच्या डोक्यात, इतर बायांच्या डोक्यात, किंवा आजही ज्या खेड्यापाड्यामध्ये शेतामध्ये राबतात त्या बाया, त्यांच्या डोक्यात उवा राहण्याची शक्यता आहे, ठीक आहे. तर लाऊस म्हणजे ऊ होते. आणि एक लाऊस म्हणजे घाणेरडी व्यक्ती सुद्धा होते, घाणेरडी व्यक्ती, ठीक आहे ना. लाऊस तर काय होते? लाईस. म्हणजे प्रत्येकच बायांच्या डोक्यात नसते, खेड्यापाड्यातल्या प्रत्येकच बायांच्या डोक्यात नसते, पण ज्या आंघोळ करत नाही किंवा स्वच्छता पाळत नाही त्या लोकांच्या डोक्यात उवा व्हायच्या आधी. आता ती प्रजाती कमी झाली किंवा नष्ट झाली. गुजचं काय होते? गीज, गीज होते. बघा ईज, ओज काय केला आपण? ई केलेला आहे. डॉरमाऊस म्हणजे खार किंवा खार सारखं काहीतरी, ठीक आहे ना. तर या ठिकाणी काय करायचं? डॉरमाईस, डॉरमाईस, SEचं CE झालं. इथे वॉवेल्स बदलले, वॉवेल्स बदलले, समजलं. नंतर बघा कंपाऊंड नाऊन. आता कंपाऊंड नाऊन म्हणजे काय? तर लक्ष द्या, काही नाऊन असे असतात की एका शब्दाने ते बनू शकत नाही, म्हणून त्याला अनेक शब्द घ्यावे लागतात. एका शब्दाने ते नाऊन बनत नसतात, म्हणून त्याला आपण अनेक शब्द वापरतो, ठीक आहे ना. लक्ष द्या. मदर इन लॉ, मदर म्हणजे आई, इन म्हणजे इन तो कंपाऊंड वर्ड आहे, तो इन म्हणजे आत होते. लॉ म्हणजे कायदा, लॉ म्हणजे कायदा. समजा लक्ष द्या, एक टी नावाचा मुलगा आहे आणि पी नावाची मुलगी आहे, ठीक आहे. यांचं लग्न झालं तर हा या टीची आई, टीची आई आणि टीचे बाबा, पीचे कोण होईल? सासू किंवा सासरे, ठीक आहे ना. पण ती काय म्हणते? आईच म्हणते ना, ती बाबाच म्हणते. म्हणजे टीचे हे आई बाबा आहे सख्खे, मात्र टी हे पीची, टी हा पीचा नवरा आहे आणि म्हणून नवऱ्याचे आई बाबा म्हणजे आपले आई बाबा. पण कशाने? कायद्याने, कायद्याने. पीचे आई बाबा, पीचे आई बाबा, टीचे कोण झाले? आता हा भाग वेगळा की आपण मामाजी म्हणतो, मामी म्हणतो, हा भाग वेगळा. पण कोणी कोणी आई बाबा म्हणतात, मम्मी पप्पा म्हणतात, ठीक आहे. तर
नवरा बायकोचे एकमेकांचे आई बाबा एक आपले आई बाबा असते. कशाने असते तर ते लॉने असते. लॉ लॉ म्हणजे कायदा. लॉ म्हणजे कायदा, कायद्याने आई बाबा. मदर इन लॉ, आपण नुसतं मदर म्हटलं मदर तर ती आपली आई होते, आपली आई, जन्म देणारी आई. पण जर मदर इन लॉ म्हटलं तर कायद्याने आई होते, कायद्याने आई. कायदा मोडला, समजा यांचं लग्न मोडलं तर इन लॉ राहत नाही, ते फक्त मदर राहते. याची मदर ही, हिची मदर ही, संपला विषय. कायदा मोडल्यानंतर रिश्ता राहत नाही, नातं राहत नाही. ठीक आहे, म्हणून हा लॉ असतो. लॉ म्हणजे मदर इन लॉ, फादर इन लॉ. फादर इन लॉ म्हणजे सासरा, ब्रदर इन लॉ साडा, सिस्टर इन लॉ साडी. ठीक आहे ना, या गोष्टी असतात. तर यांचं अनेक वचन करायचं आहे आपल्याला. म्हणजे मला म्हणायचं आहे मदर इन लॉ, मला म्हणायचं आहे मदर इन लॉ चं अनेक वचन कसं होईल तर लक्ष द्या. इथे महत्त्वाचं कोण आहे, मदर आहे की लॉ आहे? इम्पॉर्टंट कोण आहे इथे? इम्पॉर्टंट आहे मदर. ठीक आहे ना, मदर इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणून मदरला यस लावायचा. तो रूल असा होईल, तो शब्द मदर्स, मदरचं मदर्स करायचं, मदर्स इन लॉ. फादरचं फादर्स इन लॉ. स्टेप ब्रदरचं स्टेप्स ब्रदर, स्टेप्स सन. एडिटर्स इन चीफ, कमांडर्स इन चीफ. इथे याला यस लावून द्यायचं. ठीक आहे ना. मदर इन लॉ, मदर इन लॉ, मदर इन लॉ. आता तुम्ही जर असं लिहिलं मदर्स इन लॉज, वाक्य चुकलं, चूक. मदर इन लॉज तरीही चूक, मदर इन लॉज तरीही चूक. मात्र एक या ठिकाणी लक्ष द्या. समजा मला म्हणायचं असेल, आता लक्ष द्या बारीक हा. मदर इन लॉ सासू, सासू. मदर्स इन लॉ सासवा, सासवा. सासवा हा शब्द प्रमाण भाषेचा शब्द आहे. सासवा, सासू, सासवा, सासवा. अनेक आहे, इथे यस लावायचा नाही. मग इथे यस केव्हा लागतो तर मला म्हणायचं सासूचे, सासूचे, सासूचा, सासूची, सासूचे, सासूचं. असं असेल ना, याचं त्याचं तिचं त्याचं, तेव्हा या लॉला यस लागतं. लक्ष द्या. म्हणजे मदर इन लॉज साडी, म्हणजे सासूची साडी, याचा अर्थ होतो सासूची साडी, सासूची साडी. लक्ष द्या. का म्हटलं आपण? मी जर म्हटलं मिराज, मिराज सन, तर आपण काय करतो? मीरा लिहितो, अपॉस्ट्रफी एस लिहितो. याचा अर्थ काय घेतो आपण? मीराचा मुलगा, मिराज सन, मीराचा मुलगा, मिराज सन म्हणतो ना असं. म्हणून या ठिकाणी मदर इन लॉज सारी. अपॉस्ट्रफी एस लावायचा असेल तर तुम्हाला लॉला लावायचा असतो. इथे मदर्स इन लॉ, लक्ष द्या. मदर्स इन लॉ हा शब्द चुकीचा आहे. मदर्स इन लॉ, समजलं ना? हा फरक लक्षात द्या. मी जर म्हटलं एडिटर इन चीफ, एडिटर इन चीफ, तर एडिटर्सला लावायचा. ठीक आहे. पण मला म्हणायचं असेल एडिटर इन चीफचा लेख, तर मग एडिटर इन चीफ्स आर्टिकल. थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, पण तुम्हाला समजणार आहे. तुमच्या मुलांना शिकवायची गरज असेल तरच शिकवायचं. ठीक आहे, नाही तर त्यांच्यावर जास्त प्रेशर द्यायचं नाही. त्यांना सिम्पल एकदा सांगून द्यायचं. त्यांना आपण सांगितलं, त्यांनी जर ग्रॅस्प केलं नाही, सोडून द्या त्याला. हाच भाग त्याला पुढच्या वर्षी शिकवा. त्याचा मेंदू थोडा मोठा झाला असतो म्हणजे त्याचा आवाका वाढलेला असतो, त्याला हे समजण्यास मदत होते. तो जर एकदमच चौथीत असेल, तिसरीत असेल, तर त्याला नका शिकू. हे मी तुमच्यासाठी शिकवून राहिलो. आता हे आपण थोडंसं खोल गेलो का, तर हे तुम्हाला समजावं म्हणून. तुम्हाला त्यांना शिकवायचं आहे.
सेकंडरीमध्ये आणखी खोल जातो आणि ॲडव्हान्समध्ये आपण संपूर्ण शिकवतो, संपूर्ण सगळं बेसिकपासून ते टॉपपर्यंत, पण आयोगापर्यंत. त्याचं तुम्हाला तुमच्या पाल्यांना काहीच काम नाही. ठीक आहे ना. असू द्या. म्हणून एक एक गोष्टी शिका, तुमच्या पोरांना हे शिकवा, विद्यार्थ्यांना शिकवा, पण जर त्यांना हे समजलं नाही तर सोडून द्या. त्यांच्या आवाक्या पलीकडे शिकवू नका, पण हे तुम्हाला माहीत असू द्या ना. ठीक आहे. म्हणून तो आपण कोर्स डिझाईन केलेला आहे. लक्ष द्या. समजा आता असे बरेच नियम आहे, बरेच रूल्स आहे म्हणा, ते काही तुम्हाला समजणारही नाही आणि ते शिकवायची गोष्टही नाही आहे. ठीक आहे ना. तो कोर्सच आपलं ते सगळं ॲडव्हान्स कोर्समध्ये तुम्हाला मिळूनच जाईल. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल ॲडव्हान्स कोर्स पाहायचा आहे मला कसा आहे तर मग तुम्ही तो ॲडव्हान्स कोर्स घेऊ शकता. ठीक आहे. विशेषणासोबत जर नाऊन आला, आता विशेषण म्हणजे काय तर ॲडजेक्टिव्ह. विशेषण म्हणजे काय होते ॲडजेक्टिव्ह. आता आपण हे समोर शिकू ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय होते, तर ते आपण नंतर पाहू. पोस्टमॅन, या ठिकाणी मॅन महत्वाचा आहे ना, मॅन, आणि म्हणून याला काय पाहिजे पोस्टमेन. पोस्टमेन पाहिजे, पोस्टमेन पाहिजे असते. पोस्टमॅनचं काय होते पोस्टमेन होते. समजा आपण जर म्हटलं वॉशरमॅनचं काय होते वॉशरमेन होते. वॉशरमेन हे ॲडजेक्टिव्ह आहे. पोस्ट, वॉशर, फूड, क्लास, बेड हे ॲडजेक्टिव्ह आहे, म्हणजे विशेषण आहे. मी जर म्हटलं मॅन, कोणता मॅन हे काय विशेषण नाही, पण फुटमॅन वर्दी घातलेला माणूस. मी जर म्हटलं रूम, फक्त रूम म्हटलं, रूम आहे काही विशेष नाही, रूम आहे. पण जर त्याला मी विशेषण जोडलं क्लासरूम, तर आता त्याला विशेषण जोडलं गेलं आहे. क्लासरूम म्हणजे पर्टिक्युलर क्लासरूम. मी जर म्हटलं रूम, काही अर्थ नाही आहे. पण जर म्हटलं बेडरूम, तर तिला अर्थ आला, बेडरूम अर्थ आला, म्हणजे त्याला आपण जोडलं ॲडजेक्टिव्ह विशेषण. मग ॲडजेक्टिव्हला कधीच यस लागत नसते, यस लागतो तो नाऊनला. म्हणून इथे काय होईल फुटमॅनचं काय होईल फुटमेन. बघा मॅनचं मेन. क्लासरूमचं काय होईल क्लास रूम्स. रूमचं काय झालं रूम्स. बेडरूमचं काय होईल बेड रूम्स. असं घ्यायचं. रूम्स म्हणजे मेन गोष्टीला लावायचा. वॉशरमॅनचं काय होईल वॉशर मेन. ठीक आहे ना. काही ठिकाणी असं असतं, लक्ष द्या, काही ठिकाणी असं असते. समजा जर मी म्हटलं असेल मॅन इटर, तर मग मेन इटर नाही होत. मॅन इटरचं काय होते मॅन इटर्स, म्हणजे माणसं खाणारा. मी जर म्हटलं असेल वुमन हेटर, वुमन म्हणजे महिलांचा राग करणारा, बायांचा राग करणारा. वुमन हेटर, तर विमेन नाही होत, बस वुमनचं वुमन राहते, वुमनच राहते. हेटरचं बदलतात, हेटर्स होते, वुमन हेटर्स. मी जर म्हटलं असेल मॅन लवर, तर मग काय होते याचं मॅन लवर्स होते, मॅन लवर्स. मग कधी आपण शेवटच्या शब्दाला अनुवचन केलं, कधी आपण इथे अनुवचन केलं. नंतर समजा एखाद्या वेळेस जर आपण पाहिलं प्रोफेशन घेतलं असेल, मी जर म्हटलं असेल मॅन डॉक्टर, या शब्दांना मध्ये प्रोफेशन आहे, आणि अशा वेळेस मग त्यांचं काय होते मेन डॉक्टर्स. म्हणजे इथे एचं ई झालं, इथे बदललं आणि इथे बदललं. मी जर म्हटलं तर वुमन टीचर, तर विमेन इथे बदललं, विमेन टीचर्स. म्हणजे बघा मॅनचं ई झालं, ह्या वुमनचं विमेन झालं, आणि इथं टीचरचं टीचर्स झालं. ठीक आहे ना. असे बरेच रूल्स आहेत. आपण जर पाहिलं व्हीचं काय होते अनेक वचन वीज, VIPचं VIPs, टेनचं अनेक वचन टेन्स, एचं अनेक वचन एज, असंही होते. ठीक आहे. आता हे सगळा भाग आहे ॲडव्हान्सचा, की इथून इकडे मग लागते सेकंडरी, त्यानंतर लागते ॲडव्हान्स, तुमचं प्रायमरी इथपर्यंत संपते. ठीक आहे ना. आपण लेक्चर नंबर 7 पाहत आहोत. चॅप्टर नंबर 2 चालू आहे आपला नाऊन नावाचा, आणि नाऊन मधलं नंबर्स ऑफ नाऊनचा दुसरा भाग इथे आपल्याला संपवायचा आहे. ठीक आहे. आपण लेक्चर नंबर 8 मध्ये भेटणार आहोत.
जेंडर ऑफ नाऊन सहित। जेंडर ऑफ नाऊन म्हणजे काय, तर नामांचे लिंग, मग पुल्लिंग असो, स्त्रीलिंग असो, नपुंसक लिंग असो, न्यूट्रल जेंडर असो, जे आहे ते पाहू आपण, ठीक आहे ना। आपण पाहणार आहोत लेक्चर नंबर 8 मध्ये। हे ॲप आपल्या मित्रांसोबत शेअर करा, आपले जे पालक मित्र असेल, इतर टीचर मित्र असेल, त्या सर्वांसोबत शेअर करा। आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात घरोघरी हे ॲप गेलं पाहिजे आणि ॲपमध्ये त्या पोरांचा बेस पक्का झाला पाहिजे। हे तुम्ही फक्त पालक करू शकता, ठीक आहे। थँक्यू।